कोरोना महामारीच्या अनुषंगाने कोरोना विषाणूची शृंखला तोडून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या हेतूने केंद्र सरकार व राज्य सरकारने देशभरातील सर्व धार्मिक स्थळे 17 मार्च 2020 पासून बंद केली होती। त्यानंतर 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर 4 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन केल्यानंतर अनेकांचे रोजगार बाधित झाल्याने नंतरच्या काळामध्ये अनलॉक सुरू करून हळूहळू सर्व काही सुरळीत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असली तरी धार्मिक स्थळांच्या बाबतीत मात्र राज्य सरकारला निर्णय घेण्यास अडचण येत आहे। महाराष्ट्रातलं कुलदैवत 3.5 शक्तिपीठातलं एक असलेलं माहूरगड श्री क्षेत्र माहूरगड हे महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठातलं एक पीठ म्हणजे रेणुकादेवीचं पीठ। आज या ठिकाणी घंटानाद आंदोलन हे सर्व व्यापारी बांधवातर्फे माहूर येथे रेणुकादेवी परिसरात करण्यात आलेलं आहे। गेल्या 5-6 महिन्यात जे महामारीचे संकट आलेले आहे, कोरोनाचे जे संकट आलेले आहे, त्या अनुषंगाने पूर्ण भारतात नाही पूर्ण जगामध्ये हा लॉकडाऊन लागला होता। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी 5-6 महिन्याच्या नंतर लॉकडाऊन या ठिकाणी उठवण्यासाठी किंवा मंदिर उघडण्यासाठी या ठिकाणी व्यापारी मंडळाचे काही कार्यकर्ते आपल्या इथं उपस्थित राहिलेले आहे। 31 डिसेंबरला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत। त्याच अनुषंगाने ब्राह्मण संघटनेचा किंवा इतर संघटनेचा पाठिंबा हा प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलेला आहे। जर काही दिवसात मंदिर न उघडण्यात आले तर याच्यापेक्षा तीव्र मोठं आंदोलन करण्यात येईल असं सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे। आपण या ठिकाणी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष विचारण्यात येत आहे की गेल्या 5-6 महिन्यामध्ये जे उपासमारीची वेळ आली रेणुकादेवी व्यापारी मंडळाला, त्यांच्याकडे दुसरी पर्यायी व्यवस्था नाही। पर्यायी व्यवस्था म्हणजे फक्त इथं हॉटेल दुकान हेच आहे। गेल्या 6 महिन्यापासून जे त्यांना उपासमारीची वेळ आली आपण त्याच्यापासून जाणून घेऊया। मनोज घोगरे, आपण काय सांगू शकता गेल्या 6 महिन्यापासून तुमची काय? 6 महिन्यापासून आमचं टोटल व्यवसाय बंद आहे आणि आमच्या लहान मोठ्या व्यापाऱ्यावर उपासमारीची या ठिकाणी भाजपचे नेते ॲडव्होकेट रमण रायब आहे, यांना मी विचारू। आज जे आंदोलन होतं आहे ते सगळ्या महाराष्ट्रातर्फे आंदोलन होतं आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश महाराष्ट्र प्रदेश आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जिथे जिथे आंदोलन होतं आहे त्यांनी आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे। मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनाला आज जो व्यापारी वर्ग आहे इथे त्यांच्याकडे 4-5 महिन्यापासून त्यांचे सगळे जे व्यवसाय ठप्प झालेले आहेत त्यांच्या लवकरात लवकर मागण्या मान्य करून सगळी मंदिरं उघडून द्यावी जेणेकरून व्यापाऱ्यांचा व्यवसाय चालेल। 4 महिन्यापासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। तर आजचं जे घंटा आंदोलन आहे त्या घंटानाद आंदोलन त्यांना आमचा भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे आणि मला जाता एवढंच म्हणायचं की उद्धवा दार उघड, उद्धवा दार उघड। हे महायुतीचं सरकार आहे, निर्णय कसा घ्यायचा हेच थोडंसं लेट असल्यामुळे पूर्ण केंद्रामधून परमिशन भेटलेली आहे परंतु राज्यामध्ये कुठेतरी अडथळा येत आहे। त्याचं कारण महायुती सरकारला जबाबदार असं म्हणावं लागेल। दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळावर ये-जा करणाऱ्या भाविकांवरच ज्यांचे व्यवसाय व उदरनिर्वाहाचा प्रश्न अवलंबून आहे अशांना तब्बल 6 महिन्यांपासून रोजगारापासून वंचित व्हावे लागले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने मंदिरात काम करणारे पुजारी, कर्मचारी, पूजा साहित्य, प्रसाद विक्री करणारे, विडा तांबूल, छोटी उपहारगृहे, फळफळावळ, बेलफूल विक्री करणारे। संबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ माहूरचं देवस्थान, या ठिकाणचे देवस्थान लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे। हे देवस्थानाची दारे उघडल्या जावी, लोकांना दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी हा महत्त्वाचा इथे प्रश्न आज आम्ही घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करत आहोत। खरोखरच महाराष्ट्रातील तिघाडीचे जे सरकार आहे सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा झोपेचे सोंग घेऊन झोपल्यासारखं आपल्याला दाखवत आहे। जिथे दारूची दुकानं उघडल्या गेलेली आहेत त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेलं, भाविकांचं एक श्रद्धेचं स्थान असलेलं रेणुकादेवीसारखं पवित्र तीर्थस्थान उघडणं कुठल्या प्रकारची हरकत असायला आहे, कोणत्याही प्रकारची हरकत असू नये। त्यामुळे सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना एवढंच विनंती आहे की हे देवीचं तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणची मंदिराची दारे खुली करण्यात यावी आणि इथे मागील 5 ते 6 महिन्यापासून व्यापाऱ्यावर जे अतिशय त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यांच्यावर फार मोठं संकट आलं आहे, त्यांचाही उपजीविकेचा प्रश्न सोडवला जावा आणि लोकांना भाविकांना मंदिर उघडे करून दर्शनासाठी संधी द्यावी। नाहीतर याच्यापेक्षा फार मोठे आंदोलन विविध संघटनांचे चालूच आहे। त्याचबरोबर आम्हालाही आंदोलन करावं लागेल किंवा त्या आंदोलनाला आम्हाला याच्यापेक्षा मोठं स्वरूप देऊन पाठिंबा द्यावा लागेल, एवढंच या प्रसंगी बोलतो। अशा अतिलघु व्यावसायिकांचा समावेश आहे। तब्बल 6 महिने बेरोजगार झालेली अनेक मंडळी पदरमोड खर्च करून तर काहींनी खाजगी कर्ज काढून आपल्या दैनंदिन गरजा व कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविलेले आहेत। अनेकांच्या पदरचे पैसे संपून जाऊन बाजारातील पत सुद्धा ढासळली असल्याने आता त्यांच्या कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। या बाबींची दखल घेऊन भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीने धार्मिक स्थळे व मंदिरे उघडण्यासाठी
दिनांक 29 रोजी राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करून दार उघड उद्धवा दार उघड अशी आर्तहाक राज्य सरकारला देण्याचे ठरविले। त्या अनुषंगाने माहूर या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या मूळ पीठावर भाजपाच्या वतीने हिंदू युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष श्याम भारती महाराज यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, भाजपा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, विजय आमले, रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त संजय कान्नव, चंद्रकांत भोपी यांच्यासह मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये माहूर येथील रेणुका देवी संस्थांच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन करण्यात आलं। संबंध जगभर कोरोनाने थैमान घातले असताना जवळपास मागील 4 महिन्यापासून पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन ही परिस्थिती सुरू आहे, परंतु पूर्वत हळूहळू सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये सरकारने निर्णय घेऊन हळूहळू सगळं व्यवस्थित करण्याचं सुरू केलेलं आहे। परंतु काही दिवसापासून देवस्थानच्या वतीने म्हणजे कुठलेही देवस्थान महाराष्ट्राच्या धर्तीवर आत्तापर्यंत उघडण्यात आले नाही। मला एकच म्हणायचं आहे की शासन दारूच्या दुकानाला परमिशन देते उघडण्यासाठी, परंतु देवस्थानला देत नाही। ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे। मी सरकारला सांगू इच्छितो की त्यांनी सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि देवस्थानच्या ठिकाणी असलेले जे प्रतिष्ठानं, दुकानं, व्यावसायिक यांनासुद्धा एक संधी देऊन देवस्थान खुली करावी आणि त्यांचं जे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते पण खुलं व्हावं, एवढीच या प्रसंगी मी सांगू शकतो। यावेळी रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने सुद्धा प्रशासनाने धार्मिक स्थळांव्यतिरिक्त सर्व बाबींना खुले केले असताना केवळ धार्मिक ठिकाणांबाबतच राज्य सरकारचा वेगळा विचार हा त्यावर अवलंबून असणाऱ्या लघु व्यावसायिकांवर अन्याय करणारा असल्याचे नमूद करून माहूर तीर्थक्षेत्रावरील श्री रेणुका देवी संस्थान, श्री दत्तात्रय मंदिर संस्थान, श्री अनुसया मंदिर संस्थान, श्री परशुराम मंदिर संस्थान, श्री देवदेवेश्वर मंदिर, सोनापीर बाबा दरगाह, शेख फरीद बाबा दरगाह, बुद्ध विहार, मस्जिद व धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत सहानुभूतीने विचार करावा अशी मागणी तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केलेल्या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे। यावेळी रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर घोगरे, उपाध्यक्ष गोविंद आराध्ये, सचिव संजय आराध्ये, विनोद कपाटे, राजू संदलकर, सिद्धार्थ तामगाडगे, धनंजय आराध्ये, संजय भास्करवार, विक्रम राठोड आदींसह असोसिएशनचे सर्व सदस्यसुद्धा यावेळी उपस्थित होते। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महामारी आलेली आहे कोरोना नामक, त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये जे लॉकडाऊन लागलेलं आहे, त्यानंतर आता सर्व काही पूर्ववत झालेलं आहे। सगळे व्यापारी व्यवसाय सुरू झालेले आहेत। दारूचे दुकान जसं आत्ताच आमच्या सर्व वरिष्ठांनी सांगितलं, हे सगळे चालू झालेले आहे। केवळ मंदिरच का बंद हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। तर शासनाच्या निकषानुसार किंवा शासन जे निकष लावतील त्यानुसार मंदिर प्रशासन चालू करून आमचे जे व्यापारी मंडळ आहे, माहूरचेच नाही तर पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, गाणगापूर, वणी, सप्तशृंगी 3.5 शक्तिपीठापैकी माहूर मूळ पीठ आहे। तर या अनुषंगाने ज्या व्यापाऱ्यांची उपासमार इथं होत आहे, उपासमारीची वेळ आलेली आहे, त्या अनुषंगाने माझी महाराष्ट्र शासन सरकारला विनंती आहे की यांनी ताबडतोब मंदिरं खुले करावे। त्यांच्या शासन निर्णयानुसार जे काही असेल ते, प्रत्येकाकडे सिक्युरिटी आहे, सगळ्या गोष्टी आहे। मंदिर प्रशासनाकडे आज 45 ते 46 सिक्युरिटी तयार आहेत, कुठलेही त्यांना शासकीय याची गरज नाही। तरीसुद्धा हे मंदिर प्रशासन आणि सर्वांनी मिळून हे त्वरित हे मंदिर उघडण्याची प्रयत्न करावे, माझी एवढीच विनंती आहे व्यापारी संघटनेतर्फे। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।